सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रागाने रमा आणि अक्षय हे बेडरूममध्ये झोपायला येतात. तर रागाने रमाकडे बघत अक्षय कंबल घेऊन झोपू जातो. तेव्हा राग घेऊन रमासुद्धा अक्षयला ढकलून शेजारी झोपी जाते. तेव्हा अक्षय म्हणतो की अख्ख्या जगात अशी बाई नाही आहे जी नवऱ्याला ढकलून झोपते. तर लगेच रमा म्हणते की अख्ख्या जगात असा किचकट नवरा नाही बघितला मी. अक्षय म्हणतो तुझ्यासारखी बाई अख्ख्या पृथ्वीवर कुठे सापडणार नाही. तेव्हा रमा म्हणते की नाहीच मिळणार माझ्यासारखी बाई. पटकन रमा ही अक्षयच्या अंगावरचं कंबल तिच्या अंगावर ओढून घेते. इकडे आता शशिकांत त्याच्या बेडरूममध्ये शेंगदाणे खात असतो आणि तो एक एक शेंगदाणा वर फेकून तसेच तोंडात झेलत असतो. तेवढ्यात सीमा तिथे येते. शशिकांतकडून काही शेंगदाणे खाली पडतात. तर सीमा म्हणते की अहो शेंगदाणे खाली का टाकतायत. तर शशिकांत म्हणतो की हे बघ अजून टाकतो आणि खूप सारे शेंगदाणे शशिकांत खाली टाकतो. शशिकांत म्हणतो की तुला उचलण्यासाठी टाकलेत मी, हे उचलते. आणि कसं काय झाल्यात सासू सोनाच्या गप्पा. मग लगेच एक शेंगदाणा फेकून मारत शशिकांत म्हणतो की खरं सांग. तर सीमा घाबरत म्हणते की मी तिच्याशी नाही बोलत. लगेच सीमा शपथ घेऊन सांगते की मी तिच्याशी नाही बोलत. तर बोट करत शशिकांत म्हणतो की बोलशील तर याद राख. इकडे आता रात्री हॉल सजवलेला असताना रमा ते सर्व फुगे काढून पुन्हा कपाटामध्ये ठेवू लागते. तेवढ्यात अक्षय तिथे एक फुगा घेतो आणि तो फोडतो. तेव्हा रमा म्हणते काय झालं. तर अक्षय म्हणतो की आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर अक्षय म्हणतो की मग पहिल्या दिवशी मी हसू नकोस का. रमा म्हणते की मगाशी तो फुगा तुम्ही उगाच फोडला, तो असा हवेत सोडायला पाहिजे होता. त्यामुळे तुमचा राग आपोआप जाईल आणि सोडा हा फुगा हवेत. असे म्हणत आता रमा तो फुगा अक्षयच्या हाती देते. अक्षय म्हणतो रमा पण तू हे सर्व का आवरतेस. तर रमा म्हणते मी नको आवरू मग कोण आवरील. तर आता नोकराला पण नवीन वर्षाची सुट्टी दिली आहे ना. त्यानंतर अक्षय म्हणतो की मी देखील ह्या साफ करतो आणि रमा अक्षयच्या हातातून झाडू घेत आता ते सर्व साफ करू लागतो. तेव्हा रमा म्हणते तुम्ही कशाला करता. तर लगेच अक्षय हा अभ्याला हाका मारतो. रमा म्हणते की अहो सगळ्यांना कशाला बोलावतात. तर अक्षय पुन्हा झाडू मारू लागतो. तेवढ्यात शशिकांत शेंगदाणे खात तिथे येतो. तर अक्षय शशिकांतला म्हणतो की काय समुद्रकिनारी फिरताय की काय. तर शशिकांत हसू लागतो. अक्षयकडे बघत शशिकांत म्हणतो की कसली बायकासारखी कामे करतोस. आणि लगेच शशिकांत त्याच्या हातातील शेंगदाणे खाली टाकतो. तेव्हा अक्षय ते बघून म्हणतो की खरा पुरुषार्थ कचरा करण्यात नाही तर कचरा साफ करण्यात आहे शशिकांत मुकादम. शशिकांत समोर झाडू धरत अक्षय म्हणतो जो खरा पुरुष असेल ना तर तो स्वच्छता करेल. तर शशिकांत म्हणतो बरं झालं सांगितलं, मी खरा पुरुष नाहीच आहे. शशिकांत म्हणतो मी महापुरुष आहे आणि कचरा करणं माझं काम आहे. असे म्हणत त्या शेंगदाण्याच्या टरफलाची फुंकर आता शशिकांत समोर मारतो. त्यानंतर आता शशिकांत तेथून निघून जातो. तर अक्षय आता लगेच आभ्याला आणि सर्वांना बोलावतो. पण तेवढ्यात रेवा तिथे आलेली असते. रेवाकडे बघत अक्षय म्हणतो की रेवा ही बघ ना मला साफ करायला लावते, तू ये ना मला मदत करायला. तर रेवा म्हणते मी. तर अक्षय म्हणतो हो. रेवा म्हणते अक्षय मी कसं साफ करणार, मी तर प्रेग्नेंट आहे, मी आराम करायला जाते. आणि बाय असे म्हणत रेवा ही तिथून निघून जाते. इकडे रागाने आता शशिकांत आई आजीच्या बेडरूम मध्ये येत म्हणतो की बापाचा पुरुषार्थ काढतोय. तेव्हा आई आजी म्हणते काय झालं शशिकांत. तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे अगं अक्षय माझाच पुरुषार्थ काढतोय आणि मलाच ज्ञान शिकवतोय. तर आई आजी म्हणते की जाऊ दे तो सुद्धा बाप होणार आहे. तर आई आजी म्हणते की शशिकांत तू काही काळजी करू नको, त्या रामाला आपण लायकी दाखवून घराबाहेर काढू आणि त्याचीच तर तयारी चालू आहे. तर तेवढ्यात शशिकांत म्हणतो की म्हणजे आई तू काय करतेस हे. तर आई आजी म्हणते की रेवासाठी मी दागिना ऑर्डर करते. आई आजी म्हणते की किती दिवसांनी आपल्या घरात लहान मूल येणार आहे. त्या रामाला इतक्या दिवस घरात ठेवून घेतलं पण तिच्याकडून काहीच झालं नाही आणि ते रेवाने करून दाखवलं. तर आई आजी म्हणते की त्या रामाचा मला खूप राग येतो. तर शशिकांत म्हणतो मला सुद्धा. त्यानंतर शशिकांत म्हणतो की होणाऱ्या नातवाच्या आईसाठी तू काहीही घे आई आजी. इकडे रागाने आता अक्षय आभ्या आणि आनंदला हाका मारतो. तर खडबडून पळतच दोघेही तिथे येतात. अक्षय म्हणतो की काल आपण हा पसारा आपणच केला ना, मग आता हा आवरायचा कोणी. इकडे आता अक्षय लगेचच दोघांनाही म्हणतो की तुम्हाला घरातली जबाबदारी घ्यायचं नसते, नुसतं माझं घर असं म्हणायचं. तर आनंद आणि आभ्या दोघेही ते पसारा उचलू लागतात. लगेच आनंद म्हणतो की खरंच तुमचं बोलणं आमच्या मनाला भिडलं आणि खरंच आजोबा तुम्ही अजून किती उन्हाळे पानकाळे बघितले असतील, किती अनुभव दांडगा आहेस तुमचा. तेव्हा लगेच खाली उतरत अक्षय आता आभ्या आणि आनंदचा कान पकडतो. आणि आता अक्षय हा लगेच त्यांना म्हणतो की मला रेवाची काळजी करायला जायचंय, तुम्ही हे सर्व
आवरून घ्या आणि अक्षय निघून जातो. तेव्हा आनंद म्हणतो की रमा हे काय आहे. तर रमासुद्धा नाटक करत म्हणते की मला तर यांचं काय चाललं तेच कळत नाहीये. जरा काही झालं की लगेच रेवा रेवा. आणि रमासुद्धा निघून जाते. तेव्हा आनंद आब्याला म्हणतो की अरे तू रमाच्या बाजूने विचार कर ना, तिला काय वाटत असेल. तेव्हा आब्या म्हणतो की रेवा अक्षयपासून प्रेग्नंट आहे. तेव्हा रेवा तिच्या बाळाला कुणाचं नाव देणार आहे याचा तू विचार कर ना. आब्या म्हणतो की हे काय चाललंय तेच काही कळत नाहीये. अक्षय म्हणतो की मला काही आठवत नाहीये आणि रेवा म्हणते की अक्षयच मुलाचा बाप आहे. हे सर्व काय चाललंय. आब्या म्हणतो या सगळ्यामध्ये रेवाचं काय होत असेल याचा विचार कोणी करतय का. इकडे आता अक्षय बेडरूम मध्ये येतो आणि रमाच्या त्या साड्यांच्या घड्या घालू लागतो. अक्षय म्हणतो काही दिवस आले आता बायकोच्या सुद्धा घड्या घालाव्या लागतात साडीच्या. तेवढ्यात रमा तिथे येते. तर अक्षय म्हणतो की रमा तू कपड्यांच्या घड्या का नाही घातल्यात, साड्या अशा का इथे पडल्या. तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला काहीतरी कारणच लागतं का माझ्यासोबत भांडायला. रमा म्हणते ठीक आहे मी घालत्या घडे आणि रमा घड्या घालू लागते. तेव्हा अक्षय म्हणतो काय आहे रमा तुझ्या हाताला पीठ आहे, साड्या खराब होतील. तर लगेच रमा ही हात झटकते. तर लगेचच पीठ खाली सांडताच अक्षय म्हणतो की पुन्हा आता या पिठाला खाली पडल्यानंतर वाळवा लागणार आणि पुन्हा हे सर्व खराब होणार. तर रमा लगेच अक्षयला हात जोडते. तर अक्षय म्हणतो की कळत नाही का रमा मी आता फ्रस्ट्रेट झालोय. अक्षय म्हणतो की काय बोलायला जातय तुला की बायकोच सांगते की दुसऱ्या बाईबरोबर जा फिरायला म्हणून. तर रमा म्हणते की आपलं काय ठरलं होतं. रमा म्हणते की तुम्ही तर सगळं विसरलात. त्या रेवाला वाटायला हवं की तुम्ही तिच्यावर खरोखर प्रेम करता म्हणून. रमा म्हणते की त्या रेवाचं खरं भांडं मला लवकरात लवकर समोर आणून संपवायचंय. तेव्हा जा ना तुम्ही तिच्यासोबत फिरायला. रमा म्हणते की सगळ्यांसमोर ती तुम्हाला काहीच बोलणार नाही. तुम्ही एकांतात तिला फिरायला घेऊन जा, मग ती तुम्हाला सगळं सांगेन आणि मग हे सगळं आपण लवकरात लवकर संपू असे आता रमा अक्षयला बोलते. अक्षय म्हणतो की आपल्या एखाद्या व्यक्तीवरती प्रेम असताना दुसऱ्या व्यक्तीबरोबर प्रेमाचं नाटक करणं हे साधं सुद्धा नाहीये रमा. रमा म्हणते काय म्हणाला तुम्ही आणि प्रेमाने हसतच रमा अक्षयचे गाल पकडते. तेव्हा अक्षय म्हणतो की एकदा तुझ्या मिरचीच्या ठेच्याला तुला काय करायचं ते करून घे. अक्षय म्हणतो की विषय हा आहे की रेवाबरोबर प्रेमाचं नाटक करणं खूप अवघड आहे, एवढं सोपं नाहीये रमा ते. रमा म्हणते की मला तुमचं हे वाक्य खूप आवडलं बरं का. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर खरं प्रेम असतं तर दुसऱ्या व्यक्तीबरोबर प्रेमाचं नाटक करणं अवघड असतं. काय बोललात राव तुम्ही असे आता रमा अक्षयला बोलते. रमा अक्षयचे नाक पकडत म्हणते एवढं प्रेम करता का तुम्ही माझ्यावर. तर लगेचच रमा ही अक्षयला प्रेमाने म्हणते की ते आपण नंतर बघू जायचंय की नाही रेवासोबत, पण ते वाक्य तुम्ही पुन्हा एकदा म्हणा ना. तेव्हा रमाचा हात पकडून अक्षय आता रमाला प्रेमाने आपल्याकडे वळतो आणि रमाला आपल्या मिठीत घेत अक्षय आता रमाच्या अगदी जवळ आलेला असतो आणि अक्षय आता रमाला किस करतो. त्यानंतर अक्षय आता आपले तोंड हे रमाच्या तोंडा शेजारी आणतो आणि त्याची दाढी रमाच्या तोंडाला टोचवत अक्षय आता प्रेमाने रमाचे हात धरून रमाला कुरवाळत असतो आणि दोघेही प्रेमाने एक झालेले असतात. त्यानंतर रमा अक्षयला सांगते की हेच मला तुम्हाला सांगायचंय, आपलं प्रेम फक्त खोलीच्या आतमध्ये आहे आणि मला ते बाहेर सर्वांच्या समोर आणायचंय. रमा म्हणते की आपण हे सर्व लवकरात लवकर संपू, आपलं आयुष्य मला नव्याने सुरू करायचंय. रमा म्हणते तुम्हीच आता म्हणालात की तुमचे हात दगडाखाली आहे, तुम्ही ना आता आई आजीला बोलू शकता ना शशिकांत मुकादमाला काही करू शकता. रमा म्हणते तेव्हा तुम्हीच आता ठरवा काय करायचं ते. अक्षय म्हणतो रमा तू काहीही म्हण पण मी हे तुझं ऐकणार नाहीये. तेव्हा रमा म्हणते की नका ऐकू पण मग मी तुमच्या आयुष्यात नसेन. तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसतो. रमा म्हणते की आता हळूहळू तिच्यावरती सगळ्यांचा विश्वास फटायला लागलाय आणि ती खोटं बाळ घेऊन येईन आणि सांगेन सगळ्यांना की हेच अक्षयचं बाळ आहे म्हणून. रमा म्हणते मग घरातले तिच्या सोबत तुमचं लग्न लावून देतील आणि मग घरात मी नाही तर ती असेल. रमा म्हणते की तसंही मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको आहे ना, म्हणूनच तुम्ही हे करत नाहीये ना. रमा म्हणते ठीक आहे नका करू, काही गरज नाहीये त्याची नाटक करायची. तेवढ्यात आता लगेच अक्षय हा रमाच्या साडीचा पदर आपल्या हातात घेतो आणि त्याच्या तोंडाला रमाच्या हाताचे लागलेले पीठ पुसून काढतो आणि केस व्यवस्थित करत पुन्हा रमाकडे हात करत तेथून निघून जातो. तर रमा ही खुश होऊन हसू लागते. त्यानंतर लगेच अक्षय हा खाली येतो तर शशिकांत आय्याजी रेवा खाली बसलेले असतात. तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा मी तुझ्यासोबत बेबी हनीमूनला येण्यासाठी तयार आहे. तेव्हा रेवाला खूप आनंद होऊन रेवा ही अक्षयला मिठी मारते. तर आता इकडे बेडरूम मध्ये रमा एकटीच रडत असते. तेवढ्यात अक्षय तिथे रमाला म्हणतो की ए रमा तू का रडतेस. तर रमा म्हणते की तुम्ही उद्या रेवाला घेऊन बेबी हनीमूनसाठी जाणार आहे, जिथे मी असायला हवे होते तिथे ती रेवा आहे. डोळ्यात पाणी आणत रमा म्हणते की जे क्षण मला तुमच्या सोबत जगायचे ते क्षण रेवासोबत तुम्ही घालवणार आहात.
तर आता रमाच्या डोळ्यातील ते पाणी बघून आणि रमाचा तो पडलेला चेहरा बघून आता अक्षयसुद्धा रमाला बेबी हनीमूनसाठी घेऊन कसा जातो आणि जेव्हा रमा ही बेबी हनीमूनमध्ये येते तेव्हा रेवाच्या नाकावर टिच्चून रमा ही अक्षयसोबत कसा प्रेमाचा रोमांस करते आणि रेवाचे खोटे पितळ रेवाच्या गरोदरपणाचे खोटे सत्य अक्षय हे कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.